यावेळेस बहुजन महोत्सव हा 2026 हे आमचं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी पण आम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलेला. आता कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण केला, त्यांना एक उद्देश दिला, एक विचारधारा दिली आणि त्या विचारधारेच्या आधारावरती रयतेचं राज्य जे आजच्या काळामध्ये आपण ज्याला लोकशाही म्हणतो ते निर्माण केलं, ज्याच्यामध्ये समानतेचा अधिकार होता, प्रत्येकाला शिक्षण, रोजगार आणि प्रत्येक बाबतीत त्यांना संधी उपलब्ध होती. ती लोकशाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलेली आहे. त्याच्यामुळे हा जो बहुजन महोत्सव आहे, हा बहुजन महोत्सव आपल्या बहुजन समाजातील सर्व लोकांना संघटित करून त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करण्याचा एक मात्र आपला उद्देश आहे. आपण पाहतो की आता सध्या ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीने या बदलापूरमध्ये एक प्रकारचं लोकांच्या मनामध्ये जाती धर्माला घेऊन द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर तो जो उद्देश आहे तो कुठेतरी मानवतेच्या विरोधात आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना मानवतेच्या आधारावरती आपण मानव धर्म म्हणून एकत्र आणणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी सर्व बहुजन समाजातील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, NT, DNT, VJNT, धर्मपरिवर्तित मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, लिंगायत असतील, शिवधर्मही असतील आणि सर्वच आपल्या बहुजन समाजांना आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपण प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना आपण संधी देतो. एवढंच नव्हे तर बदलापूरच्या कलाकारांना आपण संधी देतोय. आणि त्यामुळे आपण पहिले 25 तारखेला भजन स्पर्धा घेतलेली आहे. आपण या सर्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व भजन मंडळीला आपण आवाहन करतोय की 25 तारखेला आपण एक भजन स्पर्धा ठेवलेली आहे. ती सायंकाळी 4 ते 10 असेल. त्याच्यानंतर 26 एप्रिल रोजी 4 ते 10 वाजेपर्यंत बहुजन जल्लोष ऑर्केस्ट्रा, ज्यामध्ये बहुजन महापुरुषांची गौरवगाथा, त्यांच्यामध्ये सर्व महापुरुषांच्या विचारांवरती, त्यांच्या जीवनावरती विविध गाणे आणि विविध कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याच्यानंतर 27 तारखेला विद्यार्थी आणि युवकांसाठी चित्रकला स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा आपण आयोजित केलेली. त्याच्यामध्ये सोलो आणि ग्रुप डान्स असा असेल, त्यामध्ये वयोगट असेल, त्यामध्ये साधारण असं पकडा तुम्ही ज्युनियर ते सिनियर KG पासून ते 5वी पर्यंत, 6वी ते 10वी पर्यंत आणि 10वीच्या पुढे खुला गट, अशा पद्धतीचं आपलं नियोजन असणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलात तर विद्यार्थी आणि युवकांसाठी पण हा कार्यक्रम दिलेला आहे. आता एवढं करून चालणार नाही, तर आपल्याला निश्चितपणे विचारांचा जागर करणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब स्वतः म्हटलेले आहेत की विचारांचा अग्नी अखंड ठेवला पाहिजे. आणि त्यामुळे या बदलापूरमध्ये आपण मोठ्या मोठ्या दिग्गज राष्ट्रीय राज्यस्तरावरती कार्यरत अधिकारी आणि मोठमोठ्या नेत्यांना आपण आमंत्रित करत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण नाव घेत आहोत ते म्हणजे माननीय वामन मेश्राम साहेब, जे बामसेत भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षांना आपण विचार परिवर्तनासाठी जो कार्यक्रम घेतलेला आहे तो म्हणजे प्रबोधन कार्यक्रम, त्या कार्यक्रमाची अध्यक्षता करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बदलापूरमध्ये काही IAS ऑफिसर, त्याचबरोबर ACP, DCP, त्याचबरोबर जे क्लास 1 अधिकारी, सुपर क्लास 1 अधिकारी जे विविध विभागामध्ये कार्यरत आहेत आणि बदलापूर आणि ठाणे जिल्ह्यातील जे विविध अधिकारी आहेत त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रण करत आहोत, नेत्यांना आमंत्रित करत आहोत. त्याच्यानंतर आपण पाहाल तर 29 तारखेचा कार्यक्रम आहे तो म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम. आपल्या बदलापूरचीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची संस्कृती आहे ती म्हणजे वारकरी संप्रदायाची कीर्तनाची जी आपली संस्कृती आहे, या कीर्तनाच्या माध्यमातून आपण काय करत आहोत की प्रबोधनात्मक आपल्या महापुरुषांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार, ज्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज असतील, संत रविदास असतील, संत नामदेव महाराज असतील, त्यांचे विचार, त्यांची गाथा, त्यांची जो समाज प्रबोधनाचे जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. म्हणून ते कार्यक्रम आहे. आणि शेवटचा कार्यक्रम म्हणजे महिलांचा विशेष कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये रांगोळी स्पर्धा असेल आणि सायंकाळी होम मिनिस्टरचा कार्यक्रम, तिथे महिलांचे डान्स असतील किंवा महिलांचे विविध त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते विविध कार्यक्रम असतील. तिथे सुद्धा महिलांच्या माध्यमातून एक वरिष्ठ अधिकारी आम्ही बोलवणार आहोत, ते त्यांना त्या ठिकाणी प्रबोधन करतील. तर ओव्हरऑल म्हणजे एक पॅकेज आपण या ठिकाणी दिलेलं आहे. 6 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. मोठा व्याप आहे, मोठा कार्यक्रम आहे
लहान मुलांसाठी खेळणे असेल, या ठिकाणी आपण विविध खेळ म्हणा किंवा एक प्रकारचं जत्रेचं स्वरूप येईल अशा पद्धतीचा प्रयत्न, म्हणजे लोकांच्या करमणुकीचं असेल, रोजगारासाठी महिला बचत गटाला आपण या ठिकाणी व्यवसाय करण्याची संधी देणार आहोत, युवकांना व्यवसाय करण्याची संधी देणार आहोत। आणि आपला उद्देश म्हणजे या बदलापुरातील जेवढे पण स्थानिक मंडळी आहेत, स्थानिक युवक आहेत, स्थानिक बेरोजगार आहेत, स्थानिक महिला आहेत, स्थानिक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या सर्वांना आपण आमंत्रण करत आहोत की आपण यावं, या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जे काही गंभीर प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचे आपण या ठिकाणी मिळवण्यासाठी, समाधान करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित झालं पाहिजे असं आम्ही आवाहन करतो। आपल्या आयोजनाखाली हा कार्यक्रम जो आहे तो पार पडतो, एकत्रितच काय सांगेल आपण? सर्वप्रथम बदलापूरमधील सुज्ञ जनतेला मी नम्र आवाहन करू इच्छितोय, बहुजन महोत्सव वर्ष दुसरे माऊली चौक शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे बहुजन महोत्सव। या बहुजन महोत्सवाला आपण आलंच पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्तीने व्यक्ती केंद्रित झालेली आहे। प्रत्येक समाजाने, प्रत्येक समाज बांधवाने आपल्या बाजूला एक वर्तुळ तयार केले की मी ह्या वर्तुळाच्या, ह्या परिघाच्या बाहेर मी जाणार नाही, परंतु बहुजन महोत्सवामधून ह्या परिघाला छेद देण्याचं काम केलेलं आहे आणि एक व्यापक विचार, एक व्यापक बहुजन समाज या ठिकाणी निर्माण करायचा आहे। सर्व बहुजनामधल्या सर्व जाती धर्मांच्या समाज बांधवांमध्ये एक एकोपा निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये एक विचाराची देवाणघेवाण व्हावी, या दृष्टिकोनातून हा बहुजन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। तेव्हा बदलापूरमधील तमाम बहुजनांनी या कार्यक्रमामध्ये, बहुजन महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला या ठिकाणी सुसंवाद साधला पाहिजे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं बहुजनांची बोट या ठिकाणी उभी करता येईल असं मला या ठिकाणी प्रंजळपणे वाटतंय। दादा, पाहतो आपण आगरी समाज मोठ्या संख्येने बदलापूर शहरात बाहेर येतो, आगरी समाजाची ताकद एक मोठी आहे, आपण देखील या आवाहन करतायत, कशा प्रकारे नागरिकांना आवाहन? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय शंभूराज, सर्वांना जय भीम। आज आपण बदलापूर शहरात, अशा शहरात राहतो जिथे विविध जाती धर्माची लोक राहत आहेत। प्रत्येकाचं एक वर्तुळ, जसे की काका म्हणाले, प्रत्येकाने एक स्वतःच्या जाती धर्माचं एक वर्तुळ बनवलं, त्याच्या बाहेर निघायचा प्रयत्न कोणीही करत नाही। तर बहुजन महोत्सव वर्ष दुसरे जे आहे, बहुजन म्हणजे काय, विविध जाती धर्माची लोक, त्यांना संघटित करून आपण हा कार्यक्रम करत आहोत। याचा संकल्पना देखील निलेशजींनी सांगितलं। तसेच आपले सर्वांचे प्रिय असे दादा राठोड, म्हणजेच बंजारा समाजाचे, ते पण इथे आलेले आहेत। माझं मत असं आहे की आम्हाला हा कार्यक्रम जो काय आहे याची विचारधारा देखील पटलेली आहे। सर्व बदलापूरमधील युवकांनी किंवा महिला असतील, मुली असतील, वयोवृद्ध सर्व असतील, सर्वांनी या महोत्सवाला यावं आणि इथे येऊन या जे काही 6 दिवसाचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमात उपस्थित होऊन त्यांनी याचा चांगल्या प्रकारे उपभोग घ्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या बदलापूरमध्ये असणारे जे काही वातावरण आहे, दूषित वातावरण जे आपण बोलतो की माझाच समाज हा नसून तर आपण बहुजन आहोत, छत्रपती शिवरायांची आपण लेकरं आहोत। आपण सर्वजण 18 पगड जातीची सर्वजण एकत्रित राहून बदलापूरमधलं वातावरण जो उत्तम प्रकारे करू शकतो, त्याचा आपण सर्वांनी चांगला उदाहरण हा बहुजन महोत्सव आहे। कारण की बहुजनांनी एकत्रित येऊन जे काही कार्य स्वराज्य घडलं जातं, लक्षात घ्या, आपलं बदलापुरामध्ये आपलं जे स्वराज्य सुराज्य करायचं आहे, निलेशजींचं जे स्वप्न आहे त्यासोबत आपण सर्वजण आहोत। त्यासाठी सर्वांनी येत्या 25 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत जे काही प्रोग्राम आहेत त्या प्रोग्रामला उपस्थित व्हावे। धन्यवाद। एक मिनिट एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की बहुजन महोत्सव सर्वात हटके आहे। कारण इथे आपण कोणते नृत्यांगना, म्हणजे ज्यांना बघून फक्त लोक फक्त त्याचा आस्वाद बोलतात, वेगळ्या प्रकारचा घेण्याचा प्रयत्न करतात, पण हा जो विषय आहे बहुजन महोत्सव म्हणजे हा बहुजनांचा महोत्सव आहे। याच्यामध्ये आपल्या येणाऱ्या भविष्यात
पुढे काय करायचं आहे, प्रबोधन कोणत्या प्रकारे असणार आहेत, कारण की मोठ्या मोठ्या प्रकारचे अधिकारी येऊन तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहेत. कीर्तन भजन वगैरे सर्व गोष्टी आहेत. याच्यातून आपण समाज प्रबोधन करत आहोत. लक्षात घ्या, कोणत्याही चुकीचा प्रकारचा मेसेज इथून जाणार नाही आहे. हा आपला असा असणारा हा बहुजन महोत्सव आहे. त्यासाठी सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. दादा आपण पाहतो महाराष्ट्राला बंजारा समाजाचा एक चांगला इतिहास आहे. तो इतिहास पुनर्निर्मितीचा कार्य पार पाडण्यासाठी आपण सर्व एकत्र आला. काय नेमकं आव्हान? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. जय भीम, जय सेवालाल आणि जय शिवराय. निलेशदादा एल्वे आणि वाया लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणारा बहुजन महोत्सव गेल्या मागच्या वर्षी खूप मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पाडला. हा उत्सव प्रत्येक समाजाला, प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारा हा उत्सव आहे. त्याच्यामुळे मी आणि सचिनदादा धुळे माझ्याबरोबर आहेतच. मी प्रत्येक बदलापूरवासियांना आणि नजदीकच्या शहरांना आवाहन करेल की ह्या कार्यक्रमात या मोठ्या उत्सवात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.